तुम्ही कधी वागा, चांगलं वागणाराचं वाईट होणारच नाही. जग पिसळू द्या, जगाचा विषय सोडा, जग येते. हे त्याचं नाव काय आहे? जग आहे. त्याला काय, ज्यानं रुपया दिला ना तो भुकणारच आहे, त्याचा काय विषय? आणि तो भुकलेला किंमत देणं आपला गाढवपणा आहे, त्याचा तो धंदा आहे. त्यानं कधी रुपया दिला नाही, देवी पैशी कधी आला नाही, नाही येणारच नाही. हो, रामापुढं कुठं भूत येत असतं का? हा, काही माणसं रुपया देणगी द्यायची नाही, पण कुठाले करायची, ग्रुपला भुकायचं. आणि ग्रुपला कोण भुकतं माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही तोच भुकतो. ग्रुपवर जी माणसं भुकतात ना, ग्रुपवर, त्यांना मूड नाही द्यायचं का? ती नालायक लोक आहेत, त्यांचं काय कौतुक करायचं? आणि त्याला खाली कमेंट देणारे महा नालायक, त्यांचं काय? हे कमेंट ग्रुप हे कधी पाहायचं नसतं, पाहायची गोष्ट नाही. लायकीचा माणूस ग्रुप चालीन का? आता मी सिस्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्यानं वाढवला, विषय जमला. मग क्लिप करायची. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले, क्लिप खाली लगेच कमेंट, तो नालायक म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणायला आटली चड्डी नाही, तो मला नालायक म्हणतो. काय फरक? त्यामुळे त्याला एवढं मार्केट द्यायचं काही? आपली लोक लावून घ्या, त्या महाराज लावून नाही घ्यायचं कधी कोणत्याही गोष्टी. आता हे मंडळ एवढं सुंदर, एवढं मंदिर केलंय, एवढा मोठा समाज गोळा केलाय, एकत्रीकरणाशिवाय झालंय. सिस्टीम सांगायची, मंडप सांगायचा, गायक सांगायचे, महाराज सांगायचे, बाकीचं नियोजन करायचं. मग तुम्ही सगळे एकत्र बसत जा. एकत्र बसण्यात विचाराचं मंथन होतं. हा, थोडासा शाब्दिक चकमक होईल, पण काम चांगलं होईल. तुम्हाला मंदिर बांधायचं, एकत्र बसा. शाळा बांधायची, एकत्र बसा. सण होत नाही, आज तुला मंडळाने ठेवलेले कीर्तन सण होत नाही, सासरवाडीला कार का मारू नये? कीर्तन संपेपर्यंत तुझ्या वाचून हाडलंय काय? आणि तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सोडा तुम्ही, पण कमेंट टाकणारे कधी सोडू नका. मला नाही, पिसवणे एवढाच पर्याय, त्यांना तोंड सांगणे नाही. तुमचं काय मत आहे? कमेंट टाकणाऱ्याला भाऊ असं काय केलं हे म्हणणे नाही, त्याला सापडवणे, खुब्यातून काढून टाकले, तो पुन्हा उठलाच नाही पाहिजे. कारण ह्या नालायकाने चांगली चांगली माणसं बर्बाद केली. हसणं नाही, हसणं नाही. महाराष्ट्रातलं पोलीस खातं सांगेल खुनापर्यंत कमेंट गेल्यात. माणसांमधले संबंध संपून टाकले यांनी. काही असू द्या, वैयक्तिक मतभेद असतील, उद्या आपली स्मशानभूमी एक आहे, आपला समाज एक आहे, आपल्याला एकत्र बसायचंय, लग्न आहेत, दसक्रिया आहेत, उद्या कार्यक्रम आहेत. तुमचे मतभेद बिघडायचं कारण काय? हे ग्रुप कमेंट, आणि कमेंट ना नाथे तोडून टाकले सगळे. हे दंगली पर्यंत गेलाय कमेंट. हे इंस्टाग्राम स्टेटस कशाला पाहिजे? काय आखली आहे कोणाला? मी मोबाईल वापरीत नाही, मी मोबाईल नाही वापरीत. मोबाईलचा ना आपला, आपली परिस्थिती नाही, मी मोबाईल वापरीत नाही. मला काय मोबाईल नाही, मला कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मित्र तर नाहीच आपल्याला, मित्र नाही. एवढे भेटले हेच मित्र, पुन्हा दुपारच्या कीर्तनाला दुसरे मित्र, त्याला काय मित्र नाही. मी मोबाईल वापरत नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपल्याला मोबाईल नाही, फोटो, इंस्टाग्राम नाही, फेसबुक नाही, मेसेज काही नाही. काय ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. आपलं काय खुटलंय कोणापाशी? अजून 5 वर्षानं तुम्हाला वार्ड आहे ना, वार्ड नाही, हे वार्ड नगरसेवक कोण आहे? हां, प्रभाग आहे ना. हां, आता तुम्हाला निवडणूक येतील तेव्हा तुम्हाला इथं 3 खोल्या बांधाव्या लागतील. नगरसेवकाला कोणी हो, त्यानं 3 खोल्या बांधाव्या लागतील. पहिली खोली कशाला माहिती का? आपल्या वार्डात मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक खोली काढावं लागेल. नुसते धरून आणायचे आणि त्याच्यात घालायचे, नाही तर अख्ख्या वार्डात हिंडतील. खरं आहे का खोटं आहे? बोला ए पोरांनो, खरं आहे का खोटं आहे? ते पहा. एक खोली, दुसऱ्या खोलीत एक मशीन बसवायचं.
आणि त्या मशीनमध्ये एक इंजेक्शन आणायचं. त्या इंजेक्शनाला नाव द्यायचं आनंद. कारण ह्या जगातून आनंदच गेलाय. आनंद नाही राहिला लोकांना. माझ्या माहितीनुसार तुम्ही 6 महिन्यातून आज हसले असतील. हसेलच नाही लोक. दरिद्री आई जाऊन खटा 2-4 ठेवलं आनंद. आणि मग सकाळी चहा झाला का टुसून आणायचा म्हातारा, आनंदाचं इंजेक्शन. मग म्हातारा दिवसभर मग म्हातारी टुसून आणायची. खरं आहे का खोटं आहे? आणि तिसरी एक खोली काढावं लागेल. त्याच्यात मशीन ठेवायचं, फक्त कॅमेरा ठेवायचा आणि त्याला चित्र ठेवायचं आणि त्याला एक बटन ठेवायचं. ते चित्र आहे ना नुसतं दाताड काढलं पाहिजे, त्याला काहीच करायचं नाही. हां 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 मग हसून आणायची लोक. हसत नाही लोक. मग एक खोलीत घालायचा. चला बाहेर. चल. खरं आहे का खोटं आहे? बोल. हसू गेलं. जी हसू नये. आता हे पार आज मोकळे झाले नाही तर हसले नाही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतकी दरिद्री आहेत कणात्या पण हसत नाही. काय मुळव्याधाचा कोंब दुखत हसत. अहो हसणे ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. बरं मला सांगा, हसू गेल्यावर जगात राहिलं काय? काय राहिलंय? आणि हे ज्ञानोबारायांचे चमत्कार आहेत. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबारायांचा आहे. सगळं आहे तुमच्याकडे, गाडी बिडी बंगला बिंगला पैसे आहेत. पण महिला पुरुष नीट ऐका. तुम्ही मी आयुष्यात 2 गोष्टी हरवल्या. काय हरवल्यात ऐका. एक आनंद आणि 2 समाधान. गेलं महाराज समाधान. पैसा आला, पैशाला लय होते, पैशाला काय नाही. हे गरीब बिरीब कोण नाही. हे लोक म्हणते आम्हाला गरिबी दूर करायची लोकांची. मला गरीबच सापडणं. गरीब अजून जन्माला जेल नाही. कोण गरीब आहे कीर्तनात? त्यानं फक्त बोटवर करायचं. मी त्याला 5 मिनिटात इथं श्रीमंत करणार. मला हलून सुद्धा देऊ नको. लगेच तुला 2-4 ढाबे 5-6 बार 2-4 कला केंद्र लगेच टाकून देतो. चल बोल. गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. गरीबा इतके भारी मोबाईल कोणालाच नाही. पोलीस स्टेशनला गरीबा इतकी गर्दी कोणची नाही. सगळ्यात जास्त किडा गरीबाला आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? दुधाला भाव नाही, मोर्चा. लाईट गेली, मोर्चा. गुरुजी शाळेत येत नाही, मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. दारुडी कधी डांबरे आले का? आता इथं 10-12 बेवडे बसले. कधी मोर्चा काढला तुम्ही? काढला का बा? प्यायला परवडत नाही बा. का दिलं का तहसीलदाराला प्यायला निवेदन का बा परवडत नाही दारू? खरं आहे का खोटं आहे? सगळं गेलंय महाराज. फक्त 2 गोष्टी गायब झाल्यात. एक आनंद आणि 2 समाधान. आता उलट सांगू का? सगळं जाऊ द्या, समाधान राहू द्या. आणि महिला पुरुष ध्यानात ठेवा. समाधान का गेलं? उत्तर तुम्हीच द्या. समाधान गेलं का घालवलं? घालवलं. आणि समाधान का गेलं माहिती आहे? कचकच घरात आली का समाधान गेलं. आणि आज सगळ्या लोकांच्या घरात कचकच आहे. बिगर भांडणाचं घरच नाही महाराज. नुसती पिसाळल्यावानी माणसं धावत आहेत एकमेकावर. प्रत्येक घरात नुसत्या कुदाकुद्या आहे. खरं आहे का खोटं? बोला. एक माणूस नेला पाया पडतो तुमच्या. कधी भांडा, पण जेवताना भांडू नका. अहो हे पोटासाठी करायचं आहे. याला 2 चपात्या लागतात, वाटीवर भात लागतोय, 2 वाटी कालवण लागतंय. शांत जेवा. अन्नावर बुद्धी अवलंबून आहे. पण नुसती भांडणं. एक माणूस बिगर भांडणाचा नाही घरात. तुमच्या काय मत आहे? तुमच्या तेच आणि आमच्या तेच. सगळा तमाशा झाला घरात. आता ज्यांनी लव्ह मॅरेज करेल काय भांडण व्हायची गरज आहे? आता तुम्ही केलाय ना कुठं ना, मग काय काय गरज आहे? पण त्यांचं भांडण सगळ्यात जास्त आहे. खरं आहे का कुठं? समजा एखादी पोरगी पळून येईल पोरा संघ मंगार पोरा बरोबर, त्यांचं भांडण व्हायचं काय गरज आहे? तू क्रांती करून आली, तू काय सुपी आली का? काय केली? त्या क्रांती केली. मग बापाची इज्जत घालवली, आईची इज्जत घालवली, भावाला नकाशातून काढलं, तुझ्या प्रियकराला तुझ्या भावानं 3 वेळा हाणलं तरी तो त्याचा पिच्छा सोडला नाही. आणि आता कशाला भांडतात? या 2 माणसांच्या तक्रारी जास्त आहेत. लव्ह मॅरेज करणारे आणि लफड्यावाले पळून येणारे यांचे तर लई कुठाने. आता म्हातारी माणसं आहे, म्हातारी माणसं झाली, आता वय झालंय 70-80ची म्हातारी झाली. कशाला धावायचं म्हाताऱ्यावर? थोडंसं गुलगुलू गप्पा आणायचं. आता राहिलंय काय? उद्या परवा तर तू जाणार आहे.
आता उद्या गणपती बुडवले होतो काय गॅरंटी पितरपाठात लागणार आहे पितर आणि पितरपाठात जाण्याचाच दिवस मस्त बस ती म्हातारी सुद्धा धावती म्हातारी वय झालंय आपलं मस्त बसायचं गप्पा आणायचं पोतं बितं टाकून चांगलं ती म्हातारीला म्हणते कॉलेजला असताना चांगला दिसायचं म्हणून नादी लागली त्याची फळं आता भोगीते अरे काय भोगी आणि ते म्हातारडही म्हणते शानपण करू नको कानपाट फोडीन मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो तुझ नवरी संघ कलवरी येऊन आली मॅक पाहून हसली तो बसून मा वाटूळ झाला अरे काय अरे समाधान गेलंय मला कचकच आली का समाधान गेलं कचकच गेली का समाधान तुम्ही घरात भांडू नका भांडू नका भांडू नका संयम धरा काय होत नाही मला तुम्हाला पुरुष मंडळीला सांगतो नवरा बायकोचं भांडण तर होणार आहे घरोघर मातीच्या आता तुमचे होतं ना आमचे होत नाही का पण मी 20 वर्ष तर होऊ दिलं नाही भांडण नाही होऊ देत मी कधी तुम्हाला आयडिया सांगून होतो तुम्हाला सांगू नका कोणाला बायको अशी भांडायच्या मूडमध्ये आली ना बायका 2 गोष्टी करतात कधी विद्या नाटायचं ज्या दिवशी तिला भांडायचंय ना त्या दिवशी ती अगोदर जीवन घेते आणि काही बोललं झोपून घेते तिला झोपायसाठी हे आयडिया आहे आणि तू भांडाय आणि बायको भांडायला लागली ना काहीच नाही करायचं मला मी तर तोच प्रयोग करतो मला काहीच नाही एक 5 मिनिटं फक्त बायको पाहत राहायचं बस एक शब्द सुद्धा बोलायचा नाही बोलायचंच नाही होऊ द्या तिचा पावर कमी होऊ द्या ती काही पिसाळी नाही किंवा आपल्याला उचलून आपटीला असं काय नाही काय नाही फक्त 5 मिनिटं पाहत राहायचं ती मांजरीला ताणीन कुत्रीला ताणीन बशी फेकून देईल ती काही करू देते ना फक्त पाहत राहायचं फक्त 10 मिनिटाच गरज आहे 10 मिनिटाची चहा घेऊन येते आपल्याला आणि मग ती भामट्याची भामटा तर भामटा चहा आता आला ना तू भामटा म्हण नाही तर गाडव म्हण पण भांडण तर मिटलं ना ती म्हणते भामट्याची सवय लागली घ्या द्या पण संकट टळलं का वाढलं टळून गेलं काय बोलायचं नियम पाळीत राहायचे मला कारण आता महिलांचं थोडं अवघड झालं त्याने आता एकच तडाखा उठवलाय सध्या काही झालं का मला राहायचं नाही आता मी फुटक्या तोंडात असल्यामुळं बोलतो आणि तुम्ही आतले गाठीचे असल्यामुळं सांगते नाही तर तुमच्या घरात तोच तमाशा आहे काही झालं का मला राहायचं नाही माझी कॅपॅसिटी संपली मी होतं तेवढं केलं आता आपल्याच्यानं होत नाही तुमचं तुम्ही मला मोकळं करा एखादा वकील पहा घटस्फोट घ्या आणि पोरं तुम्हाला घ्या आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाऱ्याचा खेळ काढू काय करायचं का एक वाक्य सांगा मला जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे शांतता शस्त्र आहे ते खून करायला तरी सुरा लागतो बरोबर ना पण समोरचा माणूस शांत करायला शांतता नावाचं जर शस्त्र असेल तर तो आतून बाहेरून शांत खरं का खोटा तुमच्याकडे शस्त्र ठेवा ना 2-3 शस्त्र जवळ ठेवा क्षमा क्षमा एक शस्त्र भारी आहेत का नाही एक शांती थोडं होऊन द्या महिला म्हणतात सुनबाई थोडी बोलते तुमची बोलू द्या ना थोडी धावून येते घालून पाडून बोलते बोलू द्या पोराच्या आडून तुम्हाला बोलते बोलू द्या तुम्ही थोडं सहन करा ना तुला तुझ्या सुनेला अशी सून येईल का तू काठी टिकीत त्यांचं भांडण मिटवायला असेल थोडी शांत बस यातल्या 4 जणी तेच करतात इळवर मिटीतच राहतात खरं आहे का खोटं तुम्ही शांत राहा ना कोणत्याही गोष्टीला आनंद मिळवायचा असेल तर तुमचा माझा आनंद का गेला त्याचं उत्तर आहे कसकस काय आली आणि समाधान अख्खं कीर्तन आज 2च शब्दात आहे फक्त आनंद आणि समाधान आता समाधान प्राप्त करा थोडं मुलाबाळांकडे लक्ष द्या महिला मंडळ तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा असं माझं मत नाही पण निदान पोरांना तुम्ही पडू शकत नाही मी काला बोकू गेलं देण्याचा नाही तुम्ही आणि तो तुमच्या पुढे जाऊ शकत नाही हा इतिहास आहे पण तुम्ही एक करीत जा मुलांना थोडं बापाची भीती घालीत जा मुलगी थोडी उशिरा यायला लागली शाळेतून
तर म्हणत जा तुझे वडील मारतील बरं तुला, सावध राहा. मुलगा म्हणला सहलीला जायचंय, शहाणपणा करू नको, त्यांना विचारू दे, एवढं म्हणा. आणि नवऱ्याला जाऊन सांगायचं त्याला पाठवू नका, त्याचे मित्र हलकट आहेत, तुम्ही सांगा. आज कुटुंबाची घडी जर बसवली नाही तर आयुष्यात काय कमवलं आपण, संपत्तीचं काय करायचं. मग आज 40% लोक पोराचे पोरींचे लाड करून पितृसुखापासून दुरावले. महाराज काय करायचं इस्टेटीत. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, कुणीच बोलत नाही. इंदुरीकर बोलतो तो दुश्मन झालाय सगळ्यांचा. माझे 31 वर्ष गेले लोकांच्या शिव्या खाण्यात, 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. अख्खं कीर्तन तुम्हाला कसं वाटलं, काय आयुष्याचं वाटोळं करायचं, का वाईट का करायचं. आज महिला मंडळ हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. आज कुटुंबाची अवस्था जर बिघडली तर कष्टाचं चीज काय आहे. काय तुम्ही रात्रंदिवस मिसळपाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आपण. आज 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, कोणी बोलत नाही. जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याची बातमी पडेल. ह्या जगात जो बोलला, ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. तो उद्या सकाळी त्याचा बांबू उपाटलाच, तो राहू शकत नाही. मी 1000 शिव्या हलक्या हाती खातो दिवसभर, पण ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी. काय तुम्ही जीवनामध्ये कमवलं. आज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. इतकी तळतळ येते. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत, 10% लोक शेअर मार्केटने गेलेत. तुम्ही विचार केला नाही मला. आज बापांवर कर्ज नाही, मुलांवर कर्ज आहे. काय चित्र बनवून टाकलं आई बापांनी समाजाचं. आज मुलाची गाडी हप्त्यावर आहे, आज मुलाचा मोबाईल हप्त्यावर आहे, आणि सगळा आधार त्याला आईचा आहे. काय जीवन बनवलं तुम्ही. ईश्वरासारख्या बापाच्या डोळ्यात कधी फुटपाथवर झोपला पण पाणी नाही आलं. बिचाऱ्याला बनियन मळलं तर पलटी करून घातलं पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडलाच ना. अरे तो वरून किती कठोर असेल पण आतमध्ये बापाचं हृदय आहे. वरून जाऊ द्या, वरून तो हसतोय तो भाग सोडा, तो पाहुण्यांमध्ये दाखवत नाही तो भाग वेगळा. अंतकरणाला वेदना किती आहेत. आणि तुम्ही मुलींची फाजील लाड केल्यामुळं ईश्वरासारखा बापाच्या डोळ्यात पाणी आलं. नाही रडला कधी, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाच्या पाया पडतो आणि सांगतो माझी मुलगी सापडून द्या. ही वेळ त्याच्यावर आली. पोलीस म्हणतात तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, तुमची मुलगी सापडून देतो. मुलगी सापडल्यावर बाप पोलिसाच्या पाया पडतो. पाहिजे ती माझ्या पुरीची इच्छा मी पूर्ण करेल, पण मुलीने त्या मुलाचा नाद सोडावा. पोरगी पोलिसासमोर बापाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप त्या दिवशी. आज बनियन मळालेलं पलटी करून घातलं, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. शेवटी त्याला अपमान सोडून काहीच मिळालं नाही. हे त्याला आई जबाबदार आहे, मुलीची आई. हो तुम्हाला वाईट वाटेल. या आत्ता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात महाराज. 93. काय चित्र आहे. बोलायचं कोणी. जो बोलला तो ठेवायचाच नाही असा नियमच झालाय. खरंय का खोटंय. बोलला का तो गेमच त्याचा. काय चित्र आहे. महिला म्हणलं बोलायच्या गोष्टीत राहिल्या नाही. या बेफाम समाज झाला, बेफाम. आज आई जर मुलं बाप जर मुला शांतवी दिला जातो. काय कमवलं तुम्ही आयुष्यात. गाड्या, बंगले, डाबे, बार, जीसीपी, पंप, आगला. काय कमवलं. कोट्याच्या इस्टेट आहे तुमच्या घरात, जवळ यायला पोरगा नाहीये. अरे तुम्ही कधी बाहेरून आले ना तर गलास घेऊन जर बियाणा पोरगा जरी आला ना तरी तुमचा थकवा जातो. पण तुमच्या पैशाच्या नालायक वागण्याच्या घमेंडीत तुमच्या घरात पोरगच राहिलं नाही. गडी पाणी देतोय तुम्हाला, गडी करोडोची इस्टेट आहे तुमच्या घरात, पण बाप मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडतोय. काय कमवलं तुम्ही आयुष्यात. आज एखाद्या आईचा मुलगा जर तरुणपणात गेला तर त्या आईनं कमवलं काय. विचार करा. आज आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून दसदसा रडते. ज्या दिवशी तरण्या बांड मुलाचा मृत्यू आईनं पाहिला त्या दिवशी आईचं आई पण संपलं. ती आई मेली नाही, फक्त जिवंत आहे म्हणून, नाही तर ती आई मेलेली आहे. ज्याच्यासाठी जगायचं ते जीवनच गेलंय. खरंय का खोटंय बोला. या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर अक्षर प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या
काय माहिती आहे त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित आहे त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित आहे त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय, ही गोजीरवाणी बाळ आहेत, काय माहिती यांना, काय त्यांचं बाप काय आहे. ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, काय उत्तर देऊ शकता तुम्ही. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी, काय उत्तर देऊ शकतात तुम्ही. आणि तेच प्रेत पेटवल्यावर अंत्यविधीचे सगळे लोक रडतात, पण ही गुजीरवाणी बाळा हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवला का माझा बाप, आई पेटला, पेटला माझा बाप, आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग समाधान मानतं कारण शब्द आईचा आहे, माझा बाबा देवा घरी गेला. भेटेल त्याला विचारते तुझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात काल आला नाही शाळेत, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात आज मग खेळत का म्हणून नाही, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझा बाबा देवा घरी गेला ना, मी पोटात काही नसल्यामुळे मला शक्कर येते म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. त्याला आईचं खोटं वाटत होतं. पण मित्रांचं ती शाळेतली पोरं जेव्हा म्हणतात ना तुझा बाबा मेलाय रे, तुला फसवलंय, तुला बाबा नाही आता, ते पोरग घरी येतं आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आज तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत, आज स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत, आणि पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला चारच कारण आहेत, दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड, याच्यापेक्षा काहीच नाही. बोला तुमचं काय मत. आणि मुलं बाळ गेल्यावर तुम्ही करणार काय, काय तुमच्या पैशात. आज आपण फेल गेलेली माणसं आहेत महाराज, खरं आहे की खोटं आहे बोला. म्हणून एक वाक्य सांगू, इंदुरीकरची वाक्य आहे, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% मित्रांना भीक मागायची पाळी मित्रांमुळे आली. मित्र चांगला पाहिजे, मित्र चांगला पाहिजे. नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय, कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. मित्राला ही गोष्ट त्याने मित्राला सांगितलं पाहिजे इकडे नेऊन घालती मुलगी, पाहुण्याला बोलव, दोघं जण बसा, विचार विनिमय करा, पटत नसले तर एकमेकापासून वेगळे व्हा, पण तू तिला मारू नको. एखादा फटका जर तिचा बसला आणि ती मुलगी जर गेली तर तू एकटा नाही, तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. एक तर ती पोरगी काचानं गेली, तिचं शरीर क्रूज झालंय, एक तर तिच्या मनावर परिणाम आहे, तिच्या डोक्यामध्ये सतत टेन्शन आहे, नवरा माझा दारू पितोय, माझ्या जिंदगीची वाट लागली, हा विचार त्या पोरीच्या रात्रंदिवस. आणि मी निघून जर गेले याला सोडून तर माझा बापच सुनाच्या हाताखाली आहे, हा एक विचार आहे तिच्या पुढं. ती सण का करू राहिली हे विचार कर. दारुडीची बायको दारूचे मार सण का करू राहिली, बापाचा आधार नाही आहे. उद्या माझ्या भावानं जर माझ्या बापाची भाकर बंद केली तर त्याच्या दारात मी कशी जगेल, म्हणून ती इथं सण करते. उद्या शरीर क्रूज झालंय, एखादा फटका बसला तर मरेल, हे सांगितलं कोणी पाहिजे, मित्रानं. एक कर, नेऊन घाल, काही कर. आणि तुझ्याकडून जर एखादा फटका बसला आणि ती पोरगी जर मेली तर तुला माहित नाही, तुझी अख्खी खानदान तर बसल, पण तुला सगळे माफ करतील, पण पोरीचा बाप माफ करणार नाही, कारण त्याचं ते हृदय आहे.